हरे जय जय राम हरि हरि जय राम हरे जय जय राम हरि जय राम जय जय राम हरि जय राम। सुंदरत ध्यान उभे विटेवारे सुंदरत ध्यान उभे विटेवारे सुंदरत ध्यान उभे विटेवारे सुंदरत ध्यान उभे
हॅलो हरे राम राम कृष्ण हरि 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 हॅलो हरि राम कृष्ण हरि हरि गोविंद राम कृष्ण रूप पाहता लोचनी हो 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 रूप पाहता लोचनी कधी सुख झाले होता कधी हरी धोडी मन विठ्ठली आवडी तो हरी ठेले बेलेवा धोडी मन विठ्ठली आवडी तो हरी ठेले बेलेवा
संत संगतीचे काय सांगू सुख काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे संत संगतीचे काय सांगू सुख संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना 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 थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलयुगी थोर जाना कलयुगी साधू थोर जाना कलयुगी इहलोकी तोचे सर्वभूती समा इहलोकी तोची सर्वभूती समा इहलोकी तोचे सर्वभूती समा इहलोकी तोची सर्वभूती समा शरीराचा भ्रम नेली कदा शरीराचा भ्रम नेली शरीराचा भ्रम नेली कदा साधू थोर जाना 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 कलयुगी साधू थोर जाना कलयुगी साधू थोर जाना कलयुगी नाम मने गाय दूध एक सार नामा मने गाय दूध एक सार मने गाय दूध एक सार नामा मने गाय दूध एक सार साधू निरंतर व्रते तैसा साधू निरंतर व्रत जैसा साधू निरंतर व्रत जैसा नाम मने गाय दूध एक सार नामा मने गाय दूध एक सार मने गाय दूध एक सार मने गाय दूध एक सार निरंतर व्रते तैसा साधु निरंतर व्रत जैसा साधु निरंतर व्रत जैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधू थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना साधू थोर जाना कलयुगी साधु थोर जाना कलयुगी साधु थोर जाना कलयुगी काळी काळी गोपाल कुमार गोपाल कुमार बाबूराव महाराज राहटीकर त्यांना साथ देतील मुरली महाराज रेगावकर आवाज दे जरा हॅलो 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 संत संत संगातीचे काय सांगू सुख संता संगातीचे
संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख अपना पारे थे नाहे साधू थोर
साधु थोर जाना साधु कृष्ण हरी। हरिया संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, अपना पारिखे नाही तेथे, साधु थोर जाना साधु थोर जाना, साधु थोर जाना कलयोगी, इहलोकी तोचे सर्वभूती सम, इहलोकी तोचे सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा,
साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना कलयोगी नाम म्हणे गाय दूध एक सार नाम म्हणे गाय दूध एक सार साधो निरंतर व्रते तैसा साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना कलयोगी प्रमाणं भवाब्दे हृदं मामकाना नितंबकराभ्यां द्रुतो येन तस्मा विधातुर्वसते द्रुतो नाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंग करो प्रथम तुझरे चरण संतती या कृपा बाबे कथे काही सारू या कृपा बाबे कथे काही सारू तुझरे चरण ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरीय श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी हर नव रघुवर विमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देह मोहि हरहि कलेश विकार कर चरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा मानसम वा पराधम विहितम विहितम वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो जटाटवी गलज्वल प्रवाह मागितस्थले गले वलंबलंबित भुजंग तुंगमालि डमड्डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वै चकार चंड तांडवः तनोतु न शिवस्यु जटाकटाः संभ्रमं ब्रह्मण्यलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धन धगत 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 ज्वलं ललाट पट्ट पावतु किशोर चंद्रशेखर प्रति प्रतीक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बंधु बंधुरं सुरदिगंत संतति प्रमोदमान मानस कृपा कटाक्ष धोरणे निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगंबरो मनि विनोदमेतु वस्तुनि वा वैभव महाराज हे तुम्ही हेत म्हणून एवढं म्हणलं बघा ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय
महादेवाय ते नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। विठ्ठला विठ्ठला टाळी टाळी माय बाप संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वप्रिय विश्वाधिकार विश्वभूषण देश कमी करा. कैवल्य तेजनिधी वारकऱ्याच्या कळशस्थानी विराजमान असणारे संत हृदय सम्राट तथा महाराष्ट्राचे जाणते राजे श्रीमंत योगी कुळवादी भूषण सिंहासनाधीश्वर स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे श्रीगुरु तथा धर्मगुरु श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचे पूर्व अवतार, तुकोबाराय यांचे पूर्व अवतार, भक्त शिरोमणी संत शिरोमणी देवाचे लढीवाळे भक्त श्री संत नामदेवजी महाराज यांचा संतांच्या संगतीमध्ये जीवाला काय सुख मिळतं त्या सुखाचं वर्णन प्रतिपादित करणारा अभंग पंचकृषीतून आलेल्या वारकरी मायबापांच्या सेवेसाठी गावातील सर्व भाई भक्त मंडळी, मुनिजन गायक वादक मंडळी, आराध्य देवतेंच्या सेवेसाठी निवडला आहे. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा संत शिरोमणी नामदेवरायांचा निवडलेल्या अभंगाचा शब्दाशी भाव आपल्या समोर अगोदर ठेवील म्हणजे पूर्ण फाउंडेशन पक्क झालं. बिल्डिंग कितीही मजली बांधा, पूर्ण कीर्तन कळायला सोपं जाईल. पार्श्वभूमी अशी आहे मायबाप निवडलेल्या अभंगाची. साधकांचा मायबाप, योग्यांची माऊली, ज्ञानियांचे राजे, लंकापूर निवासी विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अकारण कारण करुणा वरुणालय पंढरीश पंढरीचे राजे दयागण पांडुरंग परमात्म्याला विनंती केली, मालकाला विनंती केली, देवा मला तीर्थयात्रा करायची आणि तीर्थयात्रेला नामदेवरायांना सोबत घेऊन जायचे. देव म्हणले जा घेऊन. ज्ञान आणि नाम एका ठिकाणी आलं आणि पूर्ण भारतभर 12 ज्योतिर्लिंग, सप्तमोक्षपुऱ्या, 4 धाम पूर्ण तीर्थयात्रा करून ज्या वेळेला नामदेवराय राहुळामध्ये आले, मालकाच्या समोर उभं राहिले आणि म्हणाले, देव म्हणाले नामदेवरायांना, नामदेवा पाठवलं होतं संतांच्या सानिध्यामध्ये तीर्थयात्रा करण्यासाठी. संतांची संगती प्राप्त झाली. कशी वाटली संतांची संगती? ज्या वेळेला विटेवरच्या मालकाने प्रश्न केला ना, त्यावेळेला नामदेवरायांनी दिलेलं उत्तर म्हणजे सेवेसाठी निवडलेला अभंग. नामदेवराय म्हणायला लागले, देवा संतांच्या संगतीमध्ये जीवाला काय सुख मिळेल वर्णन करायचं झालं ना देवा, वर्णनातीत विषय आहे, वर्णनाच्या पलीकडचा विषय आहे, वाणी संपून जाईल. पण संतांच्या संगतीमध्ये जीवाला काय सुख मिळालं याचं वर्णन होणार नाही देवा. पण तुम्ही विचारलं म्हणून सांगतो. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. माझेपणा तुझेपणा हा भाव, हा भेद संतांच्या अंतःकरणामध्ये नाही. जेव्हा तुमच्याकडे तो भेद आहे, मानव तनुकडे जीवाकडे तो भेद आहे, माझेपणा, हे आमक, हे माझं, हे तुझं, हा भाव जो आहे ना सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. पण देवा संतांच्या अंतःकरणामध्ये तो भावच नाही. आपणा पारिखे नाही तेथे. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. संतांचं श्रेष्ठत्व वर्णन करण्यासाठी माझ्या नामदेवरायांनी एकच शब्द 3 वेळा वापरला बघा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आणि 4थ्या वेळेला म्हणाले कलयोगी. सांगेल मी विस्तारामध्ये का एकच शब्द 3 वेळा वापरला तर. देवा किती श्रेष्ठ आहेत संत. इहलोकी तोची सर्वाभूती सोम, शरीराचा भ्रम नेने कदा. जो कोणी संगतीमध्ये आला ना देवा, ज्ञानी असू द्या, अज्ञानी असू द्या, विद्वान असू द्या, मूर्ख असू द्या, जड असू द्या, चेतन असू द्या, कोणीही संगतीमध्ये येऊ द्या देवा. संगतीमध्ये आला रे आला की त्याच्यावर कृपा सारखी आहे, तिथं भेदच नाही. म्हणून नामा मने गाय दूध एक सार, साधू निरंतर व्रते तैसा. गोमातेचा दृष्टांत दिला देवा. गोमातेचं दूध व्यवहारामध्ये जसं सार आहे ना, तसं
परमार्थामध्ये संतांची संगती सार आहे, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ असा आहे, गोमाता दूध देत असताना भेद करीत नाहीत. चारा टाकणाऱ्यालाही दूध देतात आणि एखादी काठी मारणाऱ्यालाही दूधच देतात. गोमातेच्या अंतःकरणामध्ये जसा भेद नाही, जसं गोमातेचं दूध सार आहे, तसं संतांची संगती सार आहे. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगे. अभंगाचा शब्दाशी भाव झाला आपलं कीर्तन. विठाला विस्तारानं भाव बघण्याच्या अगोदर थोडासा परिहार. आपल्या या पुण्य पावन भूमीतील आराध्य दैवत कैलासीचे राजे आशुतोष भगवान भोलेनाथ, शंकर परमात्मा, विटीवरचे मालक पांडुरंग परमात्मा, दत्तात्रय भगवान, गणपती बाप्पा, ग्रामदेवत हनुमंतराय आदी करून सकळ संत तथा भगवंताच्या शुम कृपेने आणि पदस्पर्शाने पावन पुनीत आपल्या या पावन भूमीमध्ये, पावन नगरीमध्ये, पांघरी नावाच्या पवित्र गावामध्ये गावकरी मंडळींच्या अखंड अवरात्र श्रद्धेने, कष्टाने, परिश्रमाने, गावातील वयोवृद्ध मंडळींच्या मार्ग थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने, सप्ताह कमिटी आयोजक संयोजक यांच्या गोड नियोजनाने आणि तरुण मंडळींच्या विशेष सहभागाने मला आनंद वाटला बघा. जास्तीत जास्त तरुण मंडळी दिसली. एकदा आपल्या गावातल्या तरुण मंडळीसाठी टाळ्या वाजवा सगळेजण. हे टवटवीत फुल लागतं बघा देवाला. कसं फुल लागतं? टवटवीत. म्हणून आनंद वाटला. सगळी तरुण मंडळी जास्तीत जास्त आहेत. तुमच्या मित्रासारखा, तुमच्या भावासारखा दादा. द्यावे तितके धन्यवाद तुम्हाला. कोटी कोटी धन्यवाद. कारण गरज आहे येणाऱ्या काळामध्ये तरुण सत्कार्य केलं पाहिजे, धर्मकार्य केलं पाहिजे तरुण, आणि पारमार्थिक ज्ञान असलं पाहिजे, व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे. ही येणाऱ्या काळाची गरज आहे. इथं आल्याच्या नंतर या सगळ्याच गोष्टी मिळतात. म्हणून तरुणांना धन्यवाद. सगळ्यांच्या सहकार्याने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा, ओम सतीताई महाराज यांच्या मुखातून तुम्ही भागवत कथामृत पान करत आहात. ज्ञानेश्वरी पारायण 16, पंचमवेद गाथा भजन, हरिपाठ 16, संध्याकाळी कीर्तन, रात्रीला जागर, सकाळी काकडा, अखंड चालणारा विना. एकंदरीत चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आजचा 6वा दिवस. 6व्या दिवसाचे कीर्तन पुष्प तुम्हा सर्व मायबापांच्या वतीनं मला ज्यांचा फोन आला, परमार्थप्रेमी आपल्याच गावातील सरपंच आदरणीय हनुमंतरावजी, तसेच आदरणीय संभाजीरावजी, आदरणीय बालाजीरावजी, या सर्व मंडळींच्या माध्यमातून तुमचा फोन आला. तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग. या कीर्तनाच्या अनुषंगाने ज्यांचा गोड पखावज ऐकायला मिळणार आहे, हरिभक्तप्रायण मृदंग मेरू, मृदंगभूषण, तालमने, मृदंगाचार्य महाराष्ट्रातील तथा आपल्या परिसरातील ख्यातनाम मृदंगाचार्य, आपल्या परिसरातील वैभव आणि नावसुद्धा हरिभक्तप्रायण आदरणीय वैभवजी महाराज मार्कंडेकर, त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग. आदरणीय हरिभक्तपरायण बाबूरावजी महाराज टाकळीकर, हरिभक्तीपरायण आदरणीय मुरलीधरजी महाराज रेगावकर, आमचे रावसाहेब मामा झरीकर, मार्कंडचे सर्व भजनी मंडळी, हरिभक्तपरायण आदरणीय उद्धवजी महाराज हंबर्डे, विष्णुपुरीकर. ते मेमरी चांगली आहे बघा माझी. हे सर्व भजनी मंडळी आमचे महाराज असतील, विनेकरी बाबा, पलीकडचे विनेकरी बाबा आणि चोपदार. ते चोपदाराला बघून वाटायले फोटो काढून व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाका. काय ते मिशान, काय ती दाढी, हे चांगलं दिसावं म्हणून ते बालराजीला जाऊन सुद्धा ते वा 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 चोपदार. ते मला एवढं आवडायलेत. कोणाला? मला एवढं आवडायलेत. माणसाला किती आवडत असतात. म्हणजे मी कोणीकडे जाऊ नका, माणसाला म्हणजे मी तुम्हाला म्हणायलो. वा चोपदार, क्या बात आहे. चोपदार असतील आणि
आपला जो कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह आज नाही याच्यानंतर भविष्यामध्ये कधीही ऐकायला मिळेल आपल्याला ते म्हणजे साधन सोशल मीडिया यूट्यूब चॅनल. आमच्या दादासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळे. कधीही यूट्यूबला ज्याला लिहिता वाचता नाही आलं त्याच्या बोललं तरी कधीही भविष्यामध्ये आपल्याला हे कीर्तन ऐकायला मिळेल. ही जर परिश्रम कोणाचे असतील परमार्थ महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये जर खऱ्या अर्थानं कोण नेला असेल तर ते सोशल मीडियाने पुनश्च एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा तुम्हाला ही कोटी कोटी धन्यवाद. आज तुम्ही असल्यामुळं मला जरा पदर घेऊनच बोलावं लागेल. सर्व मंडळी एकंदरीत माझा बळीराजा कष्टकरी शेतकरी राजा विविध क्षेत्रातून आलेले पदाधिकारी पारमार्थिक क्षेत्रातील पदाधिकारी राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी महाराज मंडळी प्रवचनकार मंडळी वाचक सूचक मंडळी ज्यांचा आशीर्वाद आपल्याला लागलेला आहे या सप्ताहाला आदरणीय बलविंदर सिंगजी महाराज नांदेडकर महाराजांच्याही चरणी श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई बहिणाबाई मीराबाई राष्ट्रमाता विश्वमाता जिजाबाई साहेब यांच्यासारख्या माझ्या आई मावल्या माई मावल्या आई बहिणी आणि हे आवाज तुमच्यापर्यंत गोड करून पोहोचवणारे आमचे सोळंके साऊंड सिस्टीम पूर्ण स्वभाव सुद्धा देव माणसासारखा आमचे साईनाथ भाऊ आणि चालवणारे आमचे बंडूदाजी रेणकापूरकर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा सगळं. हे आहे तर सगळं आहे नाही तर बेहाल आहे. महाराजाला मातीत घालायचंय का वर आणायचंय हे कोणाच्या हातात हे त्याच्या हातात. म्हणून गोड स्वभाव दोघांचाही त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. झाले ना सगळे आता का राहिलं कोणी? आता राहिलं जर कोणी असेल तर त्यांच्यासाठी विशेष महत्वाचं भगवान भोलेनाथांच्या पिंडीवर फुले वाहतो वाकून ऐका मंडळी. भगवान भोलेनाथांच्या पिंडीवर फुले वाहतो वाकून राहिलेल्या सगळ्या मंडळींचं नाव घेतो तथा माझ्या तरुण मंडळींचं नाव घेतो. छत्रपती शिवरायांचा मान राखून छत्रपती शिवरायांचा मान राखून. झाले ना सगळे आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सगळ्यांच्या चरणारविंदी लेकर म्हणून विनम्र अभिवादन. कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला अभंग संत शिरोमणी नामदेवरायांचा संतांच्या संगतीमध्ये जीवाला काय सुख मिळालं याचं वर्णन प्रतिपादित करणारा. मायबाप थोडा वेळ बोलेल पण महत्वाचं बोलेल. सर्वांगाचे कान करून ऐका. जीवनामध्ये जर सगळ्यात महत्वाची काय असेल तर जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची आहे संगती. जीवन उद्धाराकडेही जातं संगतीमुळे आणि जीवन अधोगतीला अधःपतनाला सुद्धा जातं संगतीमुळे. म्हणून सगळ्यात महत्वाची जीवनामध्ये आहे संगत. माझ्यापेक्षा ज्ञानी मंडळी आहेत बघा. तुम्ही कळेल असं बोलल मला उत्तर देत चला. तुम्ही जीवनामध्ये 5 ज्ञानी महात्म्यांचा संग करा. कालांतराने 6वा ज्ञानी म्हणून तुमचा कधीतरी नंबर लागेल. 5 विद्वानांचा संग करा. त्यांच्या संगतीमध्ये राहून कालांतराने 6वा विद्वान म्हणून तुमचा नंबर लागेल. 5 श्रीमंत व्यक्तीचा संग करा. त्या श्रीमंत व्यक्तींच्या संगतीमध्ये राहून कालांतराने 6वा श्रीमंत म्हणून तुमचा नंबर लागेल. 5 मूर्खाचा संग करा. कालांतराने 6वा मूर्ख म्हणून. एवढी महत्वाची आहे मायबाप संगत. मग आपल्याला ठरवायचंय संगती चांगल्यांची करून जीवन उद्धाराकडे न्यायचंय का संगती वाईटाची करून जीवन अधोगतीला न्यायचंय. मायबाप दोन्हीकडचं एक एक उदाहरण देतो. भजन करा. विठाला चांगल्याची जर संगती जरी केलं सावलीला जरी बसलं तर उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उन्हाळा दिवस वैभव महाराज गावामध्ये कुंभार दादा गाडगे घेऊन आला. गाडग्याचं दुकान मांडलं. उन्हाळा लागला. आणली गाडगे विकण्यासाठी कुंभार दादानी. लोक यायचे विचारायचे काहो कुंभार दादा केवढ्याला दिला हा डेरा.
केवढ्याला दिलं मडकं? कुंभारदादानी 100 रुपयाला. लोक गाडगं घ्यायचं म्हटल्याच्या नंतर, डेरा घ्यायचा म्हटल्याच्या नंतर डायरेक्ट नाही नेत. त्याला काय करतात? अगोदर वाजवतात. टन टन वाजलं, हा असं जर वाजलं तरच नेतात. भद भद वाजल्याच्या नंतर असं वाजल्यावर नेत. टन टन वाजलं, 100 रुपये द्यायचे, घेऊन जायचे. त्या डेऱ्यामध्ये एका डेऱ्याला छिद्र पडलं होतं, म्हणून कुंभार दादानं तो डेरा बाजूला ठेवला होता. का? छिद्र पडलेल्या डेऱ्याला कोणीच विचारत नव्हतं. चांगल्या डेऱ्याचे 100 द्यायचे, घेऊन जायचे, 100 द्यायचे, घेऊन जायचे. पण त्या छिद्र पडलेल्या डेऱ्याला कोणी विचारत नव्हतं. कवडी मोलाची सुद्धा किंमत नव्हती त्या छिद्र पडलेल्या डेऱ्याला. त्या प्रांतातून एक संत महात्मे जात होते. संत महात्म्याने बघितलं, कुंभारदादांनी डेऱ्यांचं दुकान म्हणलंय. आले संत महात्मे. ज्या डेऱ्याला कोणीच विचारत नव्हतं ना दादा, त्या डेऱ्याजवळ गेले. ज्या डेऱ्याला छिद्र पडलंय, बाजूला ठेवलंय, त्या डेऱ्याजवळ गेले. एवढा मुद्दा घरी न्या. विचारलं, का हो कुंभारदादा, हे केवढ्याला डेरा? अगोदर तर कुंभारदादानं संत महात्म्यांचं दर्शन घेतलं. महाराज, चांगल्या डेऱ्याचे तुमच्याकडून पैसे घेणार नाही, त्या डेऱ्याला तर कोणीच विचारत नाही, आणि तुम्ही त्या डेऱ्याजवळच गेले. नाही, मला हाच पाहिजे. महाराज, जा तसाच घेऊन. कुंभारदादानं संत महात्म्यांचं दर्शन घेतलं. तो डेरा दिला कुंभारदादाला. कुंभारदादाने संत महात्म्यांना डेरा घेतला. जात असताना आपल्या गावामध्ये जसं भगवान भोलेनाथांचं मंदिर आहे ना, तसं संत महात्मे भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये गेले. ऐका मायबाप, गळतीचा महिना चालू होता. शिकाळी तयार केली, म्हणजे शिंक तयार केलं. तो डेरा त्या शिंक्यावरती ठेवला. जिथून छिद्र पडलं होतं तिथं वात तयार केली, आणि त्या छिद्राच्या जागेवरती वात बसवली. त्या डेऱ्यामध्ये पाणी टाकलं. पाणी टाकल्याच्या नंतर रात्रंदिवस त्या डेऱ्याला भगवान भोलेनाथांची अभिषेक करण्याचं महत्भाग्य जर कशामुळं प्राप्त झालं असेल, फक्त आणि फक्त संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यामुळं मायबाप. म्हणून डेऱ्याला वाटत असल, कोणाला? डेऱ्याला वाटत असल आपल्याला भगवंताचं सानिध्य प्राप्त व्हावं. डेऱ्यानं कोणाच्या संगतीमध्ये जायचं नाही. डेरे संतांच्या संगतीमध्ये गेले रे गेले की त्या डेऱ्याला एक ना एक दिवस भगवंताचा अभिषेक करण्याचं भाग्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद जर कशामध्ये असेल तर संतांच्या संगतीमध्ये. विठाला आणले. आम्ही 10-5 मिनिटं ठेवलं तर तुमचं समाधान होते. आजच्या पंक्तीचे यजमान आदरणीय माधवरावजी, त्यांनी हार आणला. तुम्ही दोघं तिघ जणांनी हार आणली. वाटायले आता चॅनलवाले दादा हे जे आहे ना, हे शूटिंग घरी गेल्यावर बायकोला दाखवा. ते तिला वजनच पडा ना आपलं. तिला वाटायला गिराईक हेरेमेरीच आहे का ना. पण हे असं बघ, तिला म्हणावं लागेल, तुझ्या बापानं लग्नामध्ये जेवढे हार घेतले नव्हते तेवढा आमचा भक्तजन आमच्यासाठी आमच्यावर प्रेम करतोय. हे तुमचं प्रेम आहे माय बाप. विठाला एक चांगल्यांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर उद्धार होता. आता दुसरं उदाहरण, वाईटांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर जीवन कसं अधोगतीला जाते. तळ्याच्या अलीकडच्या कडीला कावळा पाणी पित होता, पलीकडच्या कडीला राजहंस पाणी पित होता. मी मोकळं बोलणार नाही, प्रमाण देईल तुम्हाला. त्या कावळ्यानं विचार केला, राजहंस म्हणजे उच्च कोटीतला प्राणी, त्याच्याबरोबर मित्रता करायची ना आपलं काम साधून घ्यायचं, हे कावळ्याने मनामध्ये निर्धार केला. आणि कावळे असतातच बघा, कावळ्याचं कामच असतं आपलं काम साधून घ्यायचं आणि त्याला लाथ मारायची. हे कोणाचं काम असतंय? कावळ्याचा स्वभावच असते. कावळ्यानं एक दिवस जवळ गेला राजहंसाच्या आणि म्हणला, काय राव, इथं आपली दररोज भेट व्हायली, मला वाटायले माझ्या गरीबाबरोबर तुम्ही मित्रता करावी. बोलून मोहून टाकलं आणि फसला राजहंस. राजहंस म्हणला, काही हरकत नाही.
म्हणलं चला माझ्या गरीबाच्या घराला पाय लागू द्या. कावळ्यानं राजहंसाला घरी आणलं. आता घरी आणल्याच्या नंतर कावळ्याच्या घरी काय असणार आहे ते मांसाचे तुकडे पडलेले, आस्तीचे तुकडे पडलेले, गोराढोराच्या शेपटा पडलेल्या. हे कोणाच्या घरी, हे कोणाच्या घरी असते? कावळ्याच्याच घरी असते. राजहंसाच्या घरी असं नसते. हे असं कोणाच्या घरी असते? कळालं तर बघा तुम्हाला. कोणाच्या घरी असते? कोणाच्या घरी? वा वा वा, हा हुशारीत बघा हे मुलं. एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हा काय रे तुझं नाव? काय नाव? हा कितवीला? तूच कितवीला? चौथीला. लग्न झालंय? कळल तुला झालं. कळायलंय वैभव महाराजाला. आधी लय म्हणून लागले महाराज लग्न लग्न लग्न. आता सगळं कळायलंय बघ. त्याला विचार. हा हे सगळं कोणाच्या घरी असतंय? मायबाप कावळ्याच्या घरी. ते गणगण 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 वास यायला या साऱ्या गोष्टीचा त्या राजहंसाला. त्यानं म्हणला मी थांबणार नाही, म्हणला तुमच्या घरी हा गणगण वास सहन होत नाही, मी माझं चाललो. कावळ्यानं मनामध्ये विचार केला, यानं माझ्या घराला नाव बोट ठेवलं, याला दाखवतो की मी कावळा आहे. म्हणला मी इथपर्यंत आणले, सोडायला मीच येतो. निघाला कावळा राजहंसाच्या बरोबर सोडण्यासाठी. मायबाप कावळा बदला घेण्यासाठी विचार करत होता. कसा बदला घेऊ, कसा प्रतिशोध घेऊ, विचारच करत होता. एका झाडाखाली राजा विसाव्याला बसलाय. राजवैभवाचे अलंकार कपडे अंगावर. कावळ्यानं मनामध्ये विचार केला, जमलं गड्या बदला घेता येते. म्हणला थोडा वेळ बसू, म्हणला इथं झाडावर, नंतर सोडतो म्हणला मी तुम्हाला. बसले तिथं झाडावर, जिथं राजा बसलेला आहे ना, बरोबर सरळ कावळा बसला आणि बाजूला राजहंस बसला. कावळ्यानं बसल्याबरोबर राजहंस त्या राजाच्या अंगावर 2 नंबरचं काम केलं आणि उठलं पलीकडच्या झाडावर जाऊन बसलं. राजानं वरी बघितलं, एवढे माझे राजवैभवाचे कपडे कोण खराब केले असतील. आता वरी बघितल्याबरोबर कावळा नव्हता तिथं, कावळा दुसऱ्या झाडावर जाऊन बसला. वरी बघितलं, कोण दिसलं? राजहंस दिसला. दिसल्याबरोबर यानं विचार केला, यानं माझे कपडे घाण केले, बाण काढला, एका बाणामध्येच प्राण घेतला. कोणाचा? राजहंसाचा. दृष्टांत संपला. आपण पाये त्यांचे संगे, आपण पाये त्यांचे संगे, आपण पाये त्यांचे संगे, फळाची संगती उपयोगाची नये, आपण पाये त्यांचे संगे, आपण पाये त्यांचे संगे, आपण पाये त्यांचे संगे, आपण पाये शांती ब्रह्मनाथरायांचे साक्ष दिली. खळासी संगती उपयोगासी नये, आपण अपाय त्याचा संगे. राजहंसाला मरावं लागलं. कोणाची संगती केल्यामुळं? कावळ्याची संगती केल्यामुळं. राजहंसाला वाटत असेल आपला उद्धार व्हावा, तर राजहंसानं कधीच कावळ्याची संगती करायची नाही. त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. एवढी महत्वाची आहे संगती. थोडं प्रेस करतो बघा. आता आमच्या गावामध्ये किती महत्वाची संगती. आमच्या गावामध्ये लहानपणापासून एक मुलगा मुलीमध्ये खेळायचा. आता लहानपणापासून मुलीमध्ये खेळायचं म्हटल्यावर मोठा झाला, पण त्याला संस्कार तसेच लागले. वैभव महाराज ते मोठं झालं, ते तसंच बोलायला लागलं, असं नको ग माय आणि तसं नको ग माय, इकडं ये ग माय, तिकडं जाय ग माय. ते तसंच बोलायला लागलं, तसंच वागायला लागलं. चालणं सुद्धा असं लेफ्ट राईट नाही, ते हात माय मावल्यासारखे असे बाजूला, कोणीकडं असे बाजूला, लेफ्ट राईट नाही, असे बाजूला जायचे. 35 वर्ष झाले. कळालं ना? 35 वर्ष झाले, लग्नाचा पत्ता नाही. एक दिवस त्यानं मला गाठलं आणि म्हणला, महाराज 35 वर्ष झाले, जरा बघा लग्नाचं. अरे मी म्हणलं, चांगल्या चांगल्याची लाईन लागली, चांगल्या चांगल्याची लाईन लागली. नवरदेव कामन माणुसकीचे झालेत की बिचारी.
लय माणुसकीचे झालेत नवरदेव. म्हणलं चांगल्या चांगल्याची लाईन लागली तुझं कुठं दुकान मानून रे. म्हणलं महाराज मजात काय फाल्ट त्याच्यातला त्याला फाल्टच कळलं. मी म्हणलं काय नाही ते सरळ चालायचं म्हणलं एका रेषेत हात हलवायचे मिलिटरीमॅन सारखे. ते हात असं बाजूला जाऊ द्यायचा नाही आणि बोलताना माय ग इकडं ये गन तिकडं जाय ग असा शब्द येऊ द्यायचा. 6 महिने प्रॅक्टिस कर म्हणलं. चांगलं बोलला की लग्न करणं आपलं काम म्हणलं. त्यानं 6 महिने प्रॅक्टिस केली. 6 महिन्याच्या नंतर आला माझ्याजवळ म्हणला महाराज जमलं सगळं. मी म्हणलं बस गाडीत नेलं मुलगी बघायला. मुलगी बघायला नेल्याच्या नंतर ज्या गावामध्ये मुलगी बघायला गेलो तिथं उतरलोत आम्ही. ते सगळे भाऊभाऊकीचे मंडळी आम्हाला राम 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 केला. आम्ही निघालोत बैठकीकडे. बैठकीकडे जात असताना संभाजी दादा ते चलताना लक्ष होतं तोपर्यंत असं चालायचं आणि लक्षातून गेलं की त्याचा हात इकडं जायचा. मी एम म्हणलं की ते पुन्हा सरळ चालायचं. लक्ष होतं तोपर्यंत सरळ चालायचं. हे म्हणलं की पुन्हा त्याचा सरळ हात यायचे. नेलं कसं बस तरी बैठकीमध्ये चहा पाणी झाली. फराळ पोहे झाले. फराळ पोहे झाल्याच्या नंतर एक जण ते देव तांबे घेऊन कुंकवाचं बगवं घेऊन आले आणि त्यांच्या पाठीमागून कोण आलं. कधी जात नाही तुम्ही सोयरिकीला. हा नवरीबाई आली ती त्यांच्या पाठीमागं. नवरीबाई दिसायला सुंदर होती आणि पहिल्यांदाच बघायला आलो होतो. 35 वर्ष झाली होती आणि नवरीबाई दिसायला सुंदर होती. येणं ती नवरी बघितल्याबरोबर माझ्या कानात म्हणाली माय 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 नवरी. मी म्हणणार भास गुन्हा ना माय 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 म्हणशील तर मला मार खाऊ घालशील भास गुन्हा ना. त्यानं ते मुलगी बघितली. आनंदच मावनं त्याला कानामध्ये सारखंच माझ्या. मी म्हणलं जोरात बोलू नको. ते फराळ पोहे झाले. ते आजोबा म्हणले महाराज कधी येसाल म्हणले तुम्ही आमच्या घरी जेवण केल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. मी म्हणलं वाढला कुटाणा आणखी. मी निघायच्या तयारीत आणि ते आजोबा जेव घालायच्या तयारीत. आम्हाला जेवायला वाढलं. जेवायला वाढल्यावर यानं बासुंदी कधीच बघितली नव्हती. त्यानं ती बासुंदी खाल्ल्यावर म्हणलं अगं माय 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 बासुंदी. मी म्हणलं भास गुन्हा ना. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर करिता हे परी आवरे करिता हे परी आवरे करिता हे परी आवरे हो अंतरीचे धावे स्वभावे बाहेर करिता हे परी सिस्टीमसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळेजण. आनंद वाटला बघा. खरंच रंगदेवत आहे तुमच्या गावामध्ये. काहीतरी भाग्य तुमच्या गावाचं. नाहीतर बंडू दाजी परवा दिवशी कीर्तनाला गेलो. गावाचं नाव नाही सांगत पाहुणे हे तुमचे तिथं. परवा दिवशी कीर्तनाला गेलो. वैभव महाराज तिथं 7 माईक होती. 7 माईकापैकी 4 चालू होते आणि 3 चालू होती. 4 चालू होते आणि 3 चालू. मराठीला अवघड असती. वारकऱ्याच्या डोक्यावर टोपी असली पाहिजे का असली पाहिजे. वारकऱ्याच्या गळ्यामध्ये माळ असली पाहिजे का असली पाहिजे. लय अवघड मराठी. सांगा बरं बँकेला काय म्हणतात ते. काय म्हणतात मराठीमध्ये बँकेला. जाऊ द्या आपण राहू द्या. लाडक्या बहिणीला विचारू आपण. त्याला जावं लागायला ना दर महिन्याला 1,500 उचलायला. त्याच्यामुळं धनकोश काय म्हणतात. लय अवघड आहे. दवाखान्याला काय म्हणतात ते विभाग झाला त्याच्यातला. दवाखान्याला काय. दवाखाना उर्दू हॉस्पिटल
इंग्रजी, मराठीमध्ये सेवा शुश्रूषालय. काय म्हणतात? पिवर शब्दकोशातला, मराठी शब्दकोशातला शब्द सेवा शुश्रूषा. अवघड आहे मराठी. एक जण मराठीचं व्याकरण करून घरी आलं. घरी आल्याच्या नंतर बापानं विचारलं, यायला कार्य उशीर झाला? त्यानं प्युअर मराठीमध्ये उत्तर दिलं, म्हणला बाबा लवकरच घरी निघालो, पण येता येता झालं काय, माझ्या दुचाकीच्या पाठीमागच्या चक्राकारातील वायू या महद आकाशामध्ये विलीन झाला, म्हणून मला उशीर झाला. बाप म्हणला मुचकडातच आणायचा आहे, सोपं सांग जरा. म्हणला बाबा गाडी पंक्चर झाली. किती कुटाणा केला त्यानं. या माझ्या दुचाकीच्या पाठीमागच्या चक्राकारातील वायू महद आकाशामध्ये विलीन झाला, म्हणजे हवा निघून गेली, म्हणून मला उशीर झाला. तसं 4 माईक चालू होते मंडोदाजी आणि 3 चालू होते, पण इथं सगळ्याला सगळे चालूच आहेत, चालू एकही नाही. वा 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 साईनाथ बाबू. गोड वातावरण मायबाप, गोड चाल गायली आमच्या बाबूराव महाराजांनी, मार्गणकरांनी. नामदेवराय म्हणतात, देवा वर्णनातीत विषय आहे, वर्णनाच्या पलीकडचा विषय आहे, वर्णन करू शकत नाही. संत संगतीचे काय सांगू सुख. आश्चर्यवाचक शब्द. काय म्हणजे आश्चर्यवाचक, वर्णनातीत, वर्णनाच्या पलीकडचा विषय आहे, देवा सांगू शकत नाही. म्हणून पहिलेपासून बोललो मायबाप, वाटत असेल सुख मिळावं, दुःखावर विजय प्राप्त व्हावा, संसारावर विजय प्राप्त व्हावा, जा जीवन संतांच्या संगतीमध्ये घेऊन नक्कीच सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. कबीरदासजी महाराज गोड बोलले बघा, संगती कीजिए साधु की कभी ना निष्फल हो, लोहा पारस परसते सोही कंचन होय, कबीरा सोही कंचन होय. काय अर्थ येतो ह्याचा? ऐका, विश्वमौली ज्ञानेश्वरी मध्ये गोड बोलले बघा, फोडावया लागी लोह मिळो का परिसाची अंगी, ते मिळण्याची प्रसंगी सोन्याची होय. लोखंडानं मीटिंग भरवली. लोखंडानं मीटिंग भरवण्याचं कारण, या परिसानं आपलं अस्तित्व नष्ट करायचं केले. एक दिवस सगळ्या लोखंडाला जर परिस लागला तर सगळ्या लोखंडाचं काय होईल? सोनच होईल. आपलं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. म्हणून या परिसाला मारायचंय. लोखंड एका जागी आलं, मीटिंग भरवली, एका जागी येऊन त्याचा घन तयार झाला. काय विवेक असेल संत महात्म्यांचा. घन तयार झाल्याच्या नंतर परिसाचा तुकडा पडलेला होता. दणका मारल्याबरोबर कशाचा झाला ते? तुम्ही जसे हार आणले ना मला, तसा हार घेऊन गेलं नव्हतं ते लोखंड. कशासाठी गेलं होतं? मारण्यासाठी गेलं होतं. पण परिसाचा गुणधर्म, फोडावया लागी लोह मिळो का परिसाची अंगी, ते मिळण्याची प्रसंगी सोन्याची होय. मारण्यासाठी आलेल्या लोखंडाला सुद्धा सोनं केलं. तसं संतांच्या करीती तात्काळ, आपणा तारीखे करीती तात्काळ, अपना तारीख करी
काळ वेळच लागू देत नाही तापना सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. एवढी महत्वाची आहे संतांची संगती. नामदेवराय म्हणतात देवा सुख मिळल वर्णन करू शकत नाही त्या सुखाचं. तुमच्याकडे भेद आहे, जीवाकडे भेद आहे, म्हणजे मानव तनुकडे भेद आहे. उदाहरण देतो बघा. अगोदर आपला भेद सांगतो, नंतर देवाचा भेद सांगतो. तुमच्या आमच्याकडे काय भेद? शालेय जीवनामध्ये सगळ्यांनी सकाळी सकाळी शाळेमध्ये गेल्याच्या नंतर परिपाठामध्ये प्रतिज्ञा म्हणली, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय मला इतकंच येतं, याच्या पुढे येत नाही. हां ते इंग्रजीचं आपलं 36चा आकडा होता. आय लव्ह माय कंट्री, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. प्रेम कोणावर? देशावर. आपला भेद सांगायला लागलो. 4 धाम यात्रा करायला जर गेलो असतील ना मायबाप, महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या गाडीच्या समोर ओव्हरटेक करून जर MS ची गाडी गेली तर आपण आपल्या ड्रायव्हरला म्हणतील अहो ती गाडी कुठली? आपल्या MS दिसल्याबरोबर महाराष्ट्राची. एका सेकंदामध्ये भारतावरचं प्रेम कुठं आलं? राज्यावर आलं, फक्त MS दिसल्याच्या नंतर. आता त्याच MS च्या समोर 26 नंबर दिसला. आता 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 एका सेकंदामध्ये राज्यावरचं प्रेम जिल्ह्यावर आलं. नांदेडमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या गावातलं जर कोणी भेटलं, पाहुण्यानं विचारला होते कुठले? अहो ते आमच्या गावातले आहेत. मंदिरावर बसल्याच्या नंतर आपल्या भावाचा जर मुलगा खेळत असला तर विचारलं कोणा होते? कोणाचा आहे ते गोरगुमटा मुलगा? माझ्या भावाचं. आता देशावरलं प्रेम घरावर आलं, बरोबर? देशावरलं प्रेम घरावर आलं. आणि घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? कोणाचंच लग्न झालं नाही इथं. घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? हा इथं जर म्हणले ना घरी गेल्याबरोबर चांगली व्यवस्था होईल बघा, तुम्ही म्हणताल महाराज मोकळं. अजिबात मोकळं नाही, अजिबात मोकळं नाही. बघा तुम्हाला ते सायकल माहिती आहे का? सायकल, सायकलला चेन फिट केलेली असते बघा. कोण्या मागल्या टायराला का पुढच्या टायराला? मागल्या. मोटरसायकलची चेन मागल्या टायराला. ट्रकचा जंट क्रॉस मागल्या टायरला. पिकअपचा जंट क्रॉस मागल्या टायराला. तुम्ही म्हणताल महाराज घरी का गोळे इसरून आले की काय? हे मागलं टायर आणि पुढचं टायर आम्हाला काय सांगायला लागले? आता ज्याचं ज्याचं लग्न झालंय ना, हो मला येडे घालतानीचा प्रसंग आठवा. कोणतं टायर पुढी आणि कोणतं टायर? कळालं टायर? आता गाडी जर रस्त्यावर आली, रस्त्यावर आल्याच्या नंतर खड्डा आल्याबरोबर वैभव महाराज दणकून खड्ड्यामध्ये. कोणतं टायर? कोणतं टायर? पुढचं टायर. धडेलकून गतिरोधकला. कोणतं टायर? पुढचं टायर. ज्या वेळेला खड्ड्यामध्ये आदळलं, गतिरोधकावर आपटलं, त्यावेळेला कळतं ड्रायव्हरला खड्डा आलाय, गतिरोधक आलाय. ब्रेक करते. पाठीमागचं बिचार पद्धतशीर, काही त्रास नसतंय. कोण्या टायराला? पाठीमागच्या टायराला. खड्ड्यामध्ये आपटून गतिरोधकावर आदळून आऊट झालं. कोणतं टायर? बेंड झालं. कोणतं टायर? टायरच सांगायलो मी. कोणतं टायर? पुढचा टायर. मी त्या पुढच्या टायराला म्हणलं अरे बाबा एवढा वाकून गेला, एवढा बेंड झाला, कामून एवढी बेजारी करून घ्यायला? ते म्हणला महाराज तुम्हाला काय सांगू, पाठीमागचं बसू देणं झालंय म्हणला मला. बसू देते का हो पाठीमागचं टायर? कसलाही विंचू असू दे बघा, कसलाही विंचू. त्यानं पाल पाहिली ना, कोण कसलाही असू द्या, पाल बघितल्याबरोबर नांगीत टाकून देतय. कोण? किती भारी राहू द्या, किती विंचूची जर कोणाला ओळख झाली असेल ना, त्यालाच माहिती विंचू कसं असते ते. कसलाही विंचू असू द्या, पाल बघितल्याबरोबर नांगीच टाकून देते. तुम्हाला ओवी दिली ज्ञानेश्वरीची. आता आहे का, एक जण दिवसभर शेतातून काबाड कष्ट करून आला हंबर्डी महाराज, आणि घरी आल्यावर डेअरिंग केली आईवर. माणूस डेअरिंग कोणावर करते? आईवरच. तिकडं कोणाची चालत नाही. तुम्हाला वाटत असेल आमची तर अजिबातच चालत नाही. आईवर डेअरिंग केली. म्हणलं आई जेवायला वाढ. आईनं ताट मांडून आणलं,
ताट मांडून आणल्याच्या नंतर वरणाला हळद कमी झाली होती, पांढरं फिक्क दिसू लागलं. पुन्हा आईवर डेअरिंग केली, कडाडलं. म्हणलं आई मरण पण खाणार नाही वरण. आईला माहित होतं याची कोणती नस दाबल्यावर याचं कोणतं फंक्शन ऍक्टिव्हेट होतं, हे कोणाला माहित होतं? आईला माहित होतं. जिच्या पोटी जन्म घेतलाय माहित नाही का हो आपल्या आईला? आई म्हणली भाऊ खाय का नको खाऊ, आजचं वरण मी नाही केलं, आजचं वरण तुझ्या पालीनं नाही हो. ते पालच आलं. ते आजचं वरण तुझ्या बाहुलीनं केलंय. आजचं वरण कोण केलंय? तुझ्या बाहुलीनं केलंय. आता पसरोक म्हणलं होतं आई मरण पण खाणार नाही वरण, बाहुलीनं केलंय म्हणल्याबरोबर हवाच गेली त्याची. म्हणला आई दिसाय पांढरं झालंय पण चव म्हणलं लयच भारी झाली आजच्या वरणाची. का म्हणून हवा गेली हो? एवढं प्रेम कोणावर? पत्नीवर, बाहुलीवर. हा ते घरावर प्रेम आलं हे सांगत होतो मी. देशावरचं प्रेम, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. प्रेम आता घरावर आलं. घरामध्ये सगळ्यात जास्त प्रेम पत्नीवर. आता प्राणावर टपलो आपण. आता स्वतःच्या प्राणावर का पत्नीवर? स्वतःच्या प्राणावर मायबाप. आणि एक वेळेस म्हणलो होतो माझ्या देशावर माझे प्रेम आहे. हा आपल्यातला भेद. उदाहरण देऊन अशा हजारो उदाहरणं देता येतील, एक नाही हजारो उदाहरणं देता येतील की मानवाकडे किती भेद आहे. देवा मानवाकडे भेद आहे आणि तुमच्याकडे सुद्धा भेद आहे. देवाकडे काय भेद? स्वतः भगवंत बोलले गीताजी मध्ये, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षावय. आपुल्या पाळीसी. हा भेद आहे देवाकडचा. धर्माची संस्थापना करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी, दुर्जनाचा संहार करण्यासाठी एकाच युगामध्ये नाही अर्जुना संभवामी योगे योगे घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. हे भगवंताच्या खात्यामध्ये. भगवंताच्या जवळ जर दुर्जन आला ना, भगवंतानं त्याचा संहार केला. साक्षात मालकाची भाषा आहे. पण देवा संतांचं तसं नाही. संतांच्या सानिध्यामध्ये दुर्जन आला ना, अगोदर त्याच्या अंतकरणातला दुर्जनपणा घालवतात, त्याला माणूस बनवतात. एवढ्यावर नाही थांबले, त्याला देव बनवतात. त्यांचं नाव संत विठाला विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण केली. शेवटची ओवी ज्ञानेश्वरीची. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेथ माझे जीव उरले पायिकपण. देवा आता मी तुम्हाला मागणार आहे. मागणी केली, प्रसाद मागितला, त्याला आपण पसायदान म्हणतो. पूर्ण विश्वासाठी मागणी आहे. पहिल्यांदा मागणी केली, जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ नष्ट होऊ द्या नाही म्हणाले ज्ञानेश्वर महाराज. त्यांच्या अंतकरणातला जो वाकडेपणा आहे ना, तो नष्ट होऊ द्या. दुर्जनपणा तो नष्ट होऊ द्या. आणि एकमेकाच्या अंतकरणामध्ये एकमेकाविषयी प्रेम निर्माण होऊ द्या. काय मागणी आहे बघा. पसायदानातल्या मागण्या किती श्रेष्ठ आहेत. किंबहुना माझं गाव सुखी. मला पाठ नाही. किंबहुना भारत देश सुखी नाही. किती व्यापक मागणी. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीन लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित
अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार सुखाचा सासरी एखादी वस्तू जर कमी असेल आणि सासू म्हणत असेल सुनेला तुझ्या वडिलांनी हे दिलं नाही, अमकं दिलं नाही, तमकं दिलं नाही, तर ती मुलगी माहेरी जाते आणि वडिलांना म्हणते बाबा एवढी एवढी वस्तू द्यावी लागते. सासू दररोज म्हणायला लागली. जाते ती मुलगी माहेरी. माझे विश्व माऊली म्हणले मी जाईल माझ्या माहेराला, जाईन गे माय तया पंढरपुरा आणि भेटेन माहेरा आपुलिया. काय मागणी करीन? अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन. घरापुरता नाही मागितला, देशापुरता नाही मागितला, आनंदे भरीन तिन्ही लोके. एवढी व्यापक दृष्टी आहे मायबाप संतांची. कोणीही येऊ द्या, भेद नाही. जड येऊ द्या, चेतन येऊ द्या, ज्ञानी येऊ द्या, विद्वान येऊ द्या, कोणीही येऊ द्या, भेदच नाही. मायबाप सगळ्यावर कृपा सारखी आहे, सगळ्यावर प्रेम सारखं आहे. म्हणून संत श्रेष्ठ आहेत. अभंगाच्या दुसऱ्या टाळ्या दे एकदा सगळेजण. हे
एवढं गोड वाजवायले वर वैभव महाराज वाटायला जाऊन त्याला कडेवरच घ्यावं, पण मला उचलतात नाहीत. वाटायले अंगठी काढावं आणि त्याला द्यावं, पण ते महाराजाची कशी घेतली. वा वा. साधू थोर जाना. झालं 10 मिनिटं राहिलेत आपल्याकडे. किती? साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी. एकच शब्द 3 वेळा वापरला. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलयोगी. एखाद्या पदाचा, एखाद्या गोष्टीचा जर अर्थ लागत नसेल, एकच शब्द 3 वेळेस का वापरला असेल? आठवत नसेल? नाही मायबाप. आठवणं न आठवणं हा आमचा प्रश्न. पण संतांकडे, संत वाङ्मयामध्ये शब्दाचा तुटवडा नाही. एका अर्थाचे 1000 शब्द सापडतील आपल्याला. शब्दांचा तुटवडा नाही. मग का वापरला एकच शब्द? जर एखाद्या पदाचा, एखाद्या वाक्याचा सहजासहजी अर्थ लागत नसेल, झालं 2 मिनिटांमध्ये सेवा संपवतो, तर लॉजिक म्हणजे तर्कानुसार, अनुमान प्रमाणानुसार त्याचा अर्थ लावावा लागतो. म्हणजे बाजूच्या गावामध्ये कीर्तन होतं. 2 जण चालले कीर्तन ऐकण्यासाठी. पाऊल वाटानं पायाने चालले. एक जण आंधळा होता, एक जण दिसणारा होता. त्या दिसणाऱ्यानं आंधळ्या मित्राच्या हाताला धरले आणि चालले मधल्या रस्त्यानं. जात असताना शेतामध्ये एका शेतकऱ्याच्या वाटेला बाजूलाच काकड्याची वेलं आणि कवळ्या पिल काकड्या, हिरव्यागार काकड्या. आता हे दिसणाऱ्यानं बघितल्या आणि त्या आंधळ्या मित्राला सांगितलं, अरे बाबा, वाटेच्या बाजूलाच कवळ्या पिल काकड्या आहेत, जाईपर्यंत 4 घ्याव्या का आपण? त्या आंधळा म्हणला, अरे तिथं कोणी राखायला? ते म्हणला, अजिबात नाही. त्याला कुपाटी? म्हणला नाही. म्हणला, बाजूच्या शेतामध्ये तरी त्याचा मालक? म्हणला नाही. आंधळ म्हणला, चल नको डोकं लावू, म्हणला काकड्या कडू आहेत. हे दिसणारं म्हणलं, मला एवढ्या सुंदर काकड्या दिसायला, एवढ्या सुंदर काकड्याला हा नाव ठेवायला लागलाय, तू नको घेऊ. म्हणला, मी घेतो. आंधळ म्हणलं, तुला खरं सांगायलो, चल गुणानं, काकड्या कडू आहेत, तू सुद्धा भानगडीत पडू नको. तुला घ्यायच्या नको घेऊ. त्यानं 4-2 काकड्या तोडल्या आणि आंधळ खरंच बोलायले का म्हणून त्यानं एक काकडी खाऊन बघितली. खाऊन बघितल्याबरोबर कडू लागल्याबरोबर थुतू केलं. त्या आंधळ्यानं विचारलं, काय झालं? म्हणला, तू म्हणू लागला तेच बरोबर होतं. म्हणला, काकड्या कडू जर आहेत. दिसणाऱ्यानं आंधळ्याला प्रश्न केला. म्हणला, मला दिसत असून काकड्याची चव सांगाय जमली नाही आणि तू आंधळा असून काकड्याची चव न खाता कशी सांगितलीस? म्हणला, सोपा आहे. मी तुला विचारलं, त्याचा मालक? तू म्हणला नाही. मी म्हणलं, तुला त्याला कुपाटी? तू म्हणला नाही. बाजूच्या शेतामध्ये तरी त्याचा मालक? तू म्हणला नाही. त्याचा मालक जवळ नाही, त्याला राखायला कोणी नाही, त्याला कुपाटी कोणी नाही, कुपाटी लावलेली नाही. आणि वाटेच्या जवळ एवढ्या काकड्या हिरव्यागार, जर गोड काकड्या असल्या तर आपल्याला कोणी भूतानं ठेवल्या असल्या का? म्हणला, कडू आहेत म्हणूनच तिथं राहिल्यात. म्हणला, हे मी सहज अनुमान लावलं. जसं आंधळ्या मित्रानं अनुमान लावलं तसं अभंगामध्ये अनुमान लावायचे मायबाप आपल्याला. युग किती? 4. बरोबर. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता ऐका, पहिला साधू थोर जाना देवा. सत्ययुगामध्ये सुद्धा संत श्रेष्ठ म्हणून पहिला साधू थोर जाना सत्ययुगासाठी. त्रेतायुगामध्ये सुद्धा संत श्रेष्ठ, दुसरा साधू थोर जाना. द्वापार युगामध्ये सुद्धा संत श्रेष्ठ, तिसरा साधू थोर जाना. आणि चौथ्या वेळेला तर म्हणाले कलयोगी. 4ही युगामध्ये संत श्रेष्ठ आहेत. सत्य, त्रेता आणि द्वापार या 3ही युगासाठी साधू थोर हा शब्द वापरला. हा एक अर्थ घरी न्या. दुसरा अर्थ असा आहे, स्वर्ग, मृत्यू, पाताळ या 3ही लोकांमध्ये संत श्रेष्ठ आहेत म्हणून साधू थोर जाना हा एक अर्थ. आणि तिसरा अर्थ असा आहे, पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ या 3ही काळामध्ये संत श्रेष्ठ आहेत म्हणून साधू थोर जाना कलयोगी. बरोबर 10 म्हणजे 10. आनंदानं 11 म्हणजे 11. आनंदानं सगळेजण एकदा भजन करू आणि कीर्तन समारोपाकडे घेऊन जाऊ. सगळ्यांनी एवढ्या आनंदानं भजन करायचंय. ज्यांच्या यात्रेनिमित्त आपला सप्ताह आहे ना, भगवान भोलेनाथांना आनंद झाला पाहिजे सगळ्यांनी. आते ही राम कहो, जाते ही राम कहो, सुबह और शाम
वाटायले मराव आणि तुमच्या पोटाला जन्माला या. वा वा. सगळ्याकडे लक्ष होतं माझं. सगळ्यांनी भजन केलं. कीर्तन करून वापस जात होतो. 2 जण म्हणले महाराज कितीही भजन करा म्हणले, पण आम्ही काय टाळी वाजून भजन केलं नाही. आम्ही महाराजाला फसिलो. कोणाला फसिलं? आता सांगा. तुम्हाला विचारतो मी, लंका कोणाची? रावणाची. जाळली कोण? हनुमंतरायानं. शेपटीला बांधायला चिंध्या कोणाच्या? रावणाच्या. वरी टाकायला तेल कोणाचं? रावणाचं. पेटून देणारे कोणाची? आणि पेटली कोणाची? हनुमंतरायाचं. काय गेलं? काय गेलं हनुमंतरायाचं? सत्ता कोणाचा? तुमचा. सत्याला पट्टी कोणाची? तुमची. महाराज लोकांना पाकिट कोणाची? तुमची. आणि तुम्ही भजन नाही केलं. आमचं काय गेलं? एक जणानं तिकीट काढलं आणि पुढच्या दरवाजातून लगेच उतरलं एसटीतून. बाकड्यावर बसलं बाजूला आणि हसायला लागलं. बाजूच्यानं विचारलं का म्हणून हसायला? म्हणला पठ्ठ्यानं कंडक्टरला फसिलं. म्हणला कस काय? ते म्हणलं तिकीट काढलं आणि गेलोच नाही म्हणला. कंडक्टर फसलं का हेच फसलं? येथे कोणाचे काय बागेले, त्याचे त्याने आम्ही टाकले, त्याचे त्याने आम्ही टाकले, त्याचे त्याने आम्ही टाकले. येथे कोणाचे काय बागेले, त्याचे त्याने टाकले, त्याचे त्याने टाकले. काय बागेले. म्हणून तुम्ही सगळ्यांनी भजन केलं. आनंदाची गोष्ट आहे मायबाप. 2च मिनिटं फक्त माझ्या राजांची सेवा. 2च मिनिटं राहिलेत आपल्याकडे. का सांगायचं? वारकरी संप्रदायाच्या पवित्र व्यासपीठावरून माझ्या राजांचं महत्व ऐका मायबाप. बरेचसे राजे बघितले असतील तुम्ही. कोण्या राजाने भगवंताचा अभिषेक दह्याने केला असेल, दुधाने केला असेल, मौळाच्या मधाने केला असेल, पण माझ्या महाराष्ट्रातील नागरिक कोणाच्याच पारतंत्र्याखाली नाही जगला पाहिजे. प्रत्येकाला स्वराज्य मिळालं पाहिजे. तुमच्या आमच्यासाठी स्वराज्यासाठी स्वतःच्या रक्ताने अभिषेक करणारे राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. म्हणून राजांचं महत्व मायबाप. तुम्ही आम्ही महत्व सांगावं नवल नाही. माझ्या राजांचा मोठेपणा शत्रू सुद्धा वर्णन करीत होते तोंड भरून. ज्या वेळेला 3 एप्रिल 1680 या दिवशी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला. तुमच्या आमच्यासाठी सगळ्यात दुःखाचा दिवस तो. देह ठेवल्याच्या नंतर औरंगजेबाच्या एका शिपायानं सांगितलं, हुजूर, आनंदाचा समाचार दिला आलमगीर औरंगजेबाला, हुजूर शिवबा नहीं रहा इस दुनिया में. आनंद व्हायला पाहिजे होता आलमगीर औरंगजेबाला. मायबाप आनंद नाही झाला. कट्टर शत्रू असून सुद्धा औरंगजेब सिंहासनावर बसला होता. उतरला सिंहासनाच्या खाली, आसन टाकलं, गुडघे टेकले, नमाज पडली, नमाज दिला आणि नमाज झाल्याच्या नंतर विनंती केली, हाय अल्लाह, माँ बहन की इज्जत करने वाला राजा आपके दरबार में आ रहा है, जन्नत के दरवाजे खुले रखना. कोणाचे बोल? कोणाचे? कट्टर शत्रूचे मायबाप. माझ्या राजांचं मोठेपणा शत्रूंनी सुद्धा तोंड भरून वर्णन करावा. म्हणून तर म्हणतात ना, महाराज तुम्ही जर जन्माला आले नसते तर बाटल्या असते आमच्या मुलीबाळी. महाराज तुम्ही जर जन्माला आले नसते तर राहिले नसते कुंकू कपाळी. महाराज तुम्ही जर जन्माला आले नसते तर नसते दिसते मंदिरावरती कळश. महाराज तुम्ही जर जन्माला आले नसते राहिली नसते अंगणी तुळस. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना कापून गेला. अफजल खानासारख्या राक्षसाचा कोतळा फाडून गेला. म्हणूनच तर स्वर्गात गेल्यावर देवानी मुजरा केला, असा स्वराज्याचा भाग छत्रपती शिवबा होऊन गेला. भडकून लागलेली आग त्याला जाळ म्हणतात मायबाप. भडकून लागलेली आग त्याला जाळ म्हणतात. टिकाऊ लाकडाची जात त्याला साग म्हणतात.
भयानक लालबुंद सापाची जात, त्याला नाग म्हणतात. तुमच्या आमच्यासाठी माय माऊलींच्या रक्षणासाठी बलाढ्य शत्रूला झुंज देणाऱ्याला स्वराज्याचा वाघ म्हणतात, स्वराज्याचा वाघ म्हणतात. म्हणूनच तर एकच राजा इथे जन्मला, एकच राजा माझ्या देवाचं नाव माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर रयतेसाठी माणूसच आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निगड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे, भरोसाच्या राजावर. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. म्हणून माझ्या राजांची 2 मिनिटं शिवा मायबाप. आज आपण या मंडपामध्ये का असतील तर कृपा छत्रपती शिवरायांची, म्हणून राजांची शिवा. याच ठिकाणी अभंगाच्या सेवेला पूर्णविराम आहे. विठोबा रखमाई, कीर्तनाच्या सेवेला पूर्णविराम आहे. बोलण्याच्या ओघामध्ये वेडावाकडा शब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचा दोष आणि काही घेण्याचा सारखा असेल, भगवंताचा प्रसाद, संतांचा प्रसाद समजून जीवनामध्ये आचरण्यात आणा. मायबाप, सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा देह वेळोवेळ आपल्याला मिळणार नाही. मिळालाही न आता सोनं करून घ्या. तरुण मंडळी, व्यसनमुक्त व्हा. छत्रपती शिवरायांना सोप सुपारीचं सुद्धा व्यसन नव्हतं दादा. म्हणून माझ्या तरुणाला एकच संदेश आहे, छत्रपती शिवरायांचं नाव घेतो ना आपण, त्यांच्यासारखं आचरण सुद्धा झालं पाहिजे. राजाने कधी मायमाऊलीकडे वाईट नजरेने बघितलं नाही, कधी वाईट वंगळ आचरण केलं नाही. राजाचे मावळे आहोत आपण, म्हणून राजांसारखं आपणही वागलं पाहिजे. अशी सगळ्या तरुण मंडळींना भाऊ म्हणून विनंती. चुकलं मुकलं ते माझं असेल, घेण्यासारखं सद्गुरूंची कृपा असेल. तुमचीही सप्ताहाचे साधन आहे. सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत सिद्धीला जावी. आनंद वाटला की आपल्या गावातल्या सप्त्यामध्ये जास्तीत जास्त तरुण मंडळींचा सहभाग आहे. कीर्तनाला सुद्धा तरुण मंडळी उपस्थित आहेत. सरपंच साहेब, हनुमंतरावजी, द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. बरं, एकदा टाळ्या वाजवा सगळ्या तरुणांसाठी. वा वा, आनंद वाटला मला गावाची आख्यायिका ऐकून. आमचे संभाजीरावजी, बालाजीरावजी किंवा उपसरपंच गिरीश भाऊ असतील, बैठकीमध्ये बसल्याच्या नंतर संभाजीराव म्हणले, महाराज आम्ही सप्ताहाचा हिसाब झाल्याच्या नंतर झेरॉक्स काढतोय आणि प्रत्येक घरी एक एक झेरॉक्स देतोय आणि 1-1 रुपया आलेला त्याला सुद्धा गल्ला आहे. एका पैशाचा सुद्धा भ्रष्टाचार नाही. एकदा आयोजक संयोजकासाठी टाळ्या वाजवा. ते असं कमी जाग्यावर बघायला मिळते, कमी जाग्यावर. म्हणून हे सगळे लोक आनंदानं पट्टी देतात. इथं दिलेलं तुमच्या नावे लागते. 4 कोटीचं जरी घर बांधलं ना, 1 रुपया सुद्धा नावे लागत नाही. काय म्हणतोय मी? 4 कोटीचं घर बांधलं, 1 रुपया नावे लागत नाही. आणि या सत्कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये नवे नवे मंदिराला दान दिलं, 1 रुपये जरी दान दिलं तरी तुमच्या नावे लागल्याशिवाय राहत नाही. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा. म्हणून
तुमचा सप्ताह सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सिद्धीला जावा, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य प्राप्त व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. इथंच पूर्ण विराम. ज्ञानेश्वर करीवारी चुकुने दे हरी सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लो पंढरीचा वार करीवारी चुकुने दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदा पंढरीचा वार करीवारी चुकुने मागणे जो व्रते काही दिशील तरी पाहि पांडुरंगा या संता शिवगानी गत काही तुका म्हणे आता उदाहरण होई मज ते ठेवी पाहि संता ऐका, आपल्या गावामध्ये आपलं पंचकोशीचं आराध्य दैवत असलेलं श्री शंभू महादेव यांच्या कावड यात्रेनिमित्त आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. 6व्या दिवसाची कीर्तन सेवा ही हरिभक्त पारायण सोपान महाराज आयरवाडीकर यांच्या वाट्याला आली. सुंदर असं अभंगावर चिंतन त्यांनी आपल्या समोर या ठिकाणी मांडलं आणि आमच्या निमंत्रणाचा मान स्वीकारून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल समस्त पांगरीवासियाच्या वतीनं मी तुमचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. गायनाचार्य, समस्त टाळकरी, मृदंगाचार्य, साऊंड सिस्टीम या सर्वांचं पांगरीवासियाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो.
उद्याचे दैनंदिनचे कार्यक्रम नित्य वेळेप्रमाणे होतील. भागवत कथेच्या वेळेमध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे. उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये श्रीमद भागवत कथा होईल. त्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथाची पालखी मिरवणूक 3 वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघणार आहे. संध्याकाळी 7 वाजता श्री शंभू महादेवाच्या काठीचं आगमन मारुती मंदिरापासून कार्यक्रमाच्या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी याची दक्षता घ्यावी. परत एकदा आपण आमचा निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी आलात त्याबद्दल मी तुमचा परत एकदा आभार व्यक्त करतो. उद्याची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण विनोदाचार्य शिवाजी महाराज देशमुख यांचे आहे. ठीक 9 वाजता कीर्तनाला सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी कीर्तन श्रवण करण्यासाठी या ठिकाणी यावं ही नम्र विनंती. थांबतो. रामकृष्ण. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.